नमस्कार, मी कविता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. टोचणारे जे ब्लाऊज असतात त्यांची जी बाहीची जी शिलाई असते, आपण जी बाही स्टिच करतो ती आतमध्ये कशी टाकायची हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. शोल्डरवरती आणि बाहीवरती मार्क करून घ्यायची. बाही सरळ बाजूने खालच्या बाजूला ठेवायची. अस्तरच्या बाहीवर सुद्धा सेंटर काढून घ्यायचं आहे आणि बाही लावायला बरोबर शोल्डरच्या मध्यभागापासून सुरुवात करायची. मार्क केलेल्या ठिकाणी शोल्डरचा भाग ठेवायचा आणि वरची बाजू बाहीची आहे जी वरच्या बाजूने ठेवायची आणि अस्तरची बाही खालच्या बाजूने ठेवायची आणि बरोबर अर्धा इंच शिलाई घेत दोन्ही भाग समान जोडून घ्यायचे आहे. आता बाही जोडताना खालचा भाग सुद्धा हातामध्ये घ्यायचा आहे आणि ब्लाऊजचा भाग सुद्धा तिन्ही भाग आपले एक समान जोडून घ्यायचे आहे. कमी जास्त न होता तिन्ही भाग समान जोडून घ्यायचे आहे, कारण आपण ही शिलाई मारल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने जे फॅब्रिक आहे शिलाई बाहेरचं ते दिसणार नाही आणि त्यामध्ये आपण बदल करू शकत नाही. त्यासाठी अगोदरच व्यवस्थित बाही जोडून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा अशीच बाही लावून घ्यायची. त्या अगोदर आपला समोरचा जो भाग आहे त्याला आपल्याला खोली द्यायची आहे. तुम्ही जर दिली नसेल तर बाही जोडताना खोली देऊन घ्यायची आहे. अर्धा पाऊण इंच कटिंग करायची. अस्तरचं फॅब्रिकसुद्धा आणि मेन फॅब्रिकसुद्धा दोन्ही भाग कटिंग करून घ्यायचे. ब्लाऊजला तर आपण जो मोंडा असतो आपला त्याला तर आपण अगोदरच खोली देतो. तर दुसरा भागसुद्धा दुसऱ्या बाजूने असेच जोडून घ्यायचे. बरोबर एकाच अंतरावरती जोडून घ्यायचे आणि डबल शिलाई देऊन घ्यायची. इथे तर पॅक शिलाई देऊन झाल्यानंतर बघा, इथे बघू शकता आपला कोणतीही शिलाई वरती दिसत नाही, अगदी फिनिशिंग सहित. आणि ते कपडासुद्धा आपला टोचणार नाही. आता तुमचा किती टोचणारा कपडा असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं बाही स्टिच करून घ्यायची आहे. खास करून बाहीच्या ठिकाणी जास्त कापड टोचतं. आता इथे बघा, आपण जशी आपली क्रॉसपट्टी असती तसं आपण गोल गोल करत क्रॉसपट्टी आपण स्टिच करून घेतो. आतल्या बाजूने कपडा दाबतो तशाच पद्धतीनं दोन्ही भाग घेत बाहेरच्या बाजूने अर्धा इंचवरती शिलाई मारायची आणि कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे. सरळ बाजू बाहेर काढून घ्यायची आणि यावरची वरच्या बाजूने शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित सरळ करत. किंवा मग तुम्हाला लेस लावायची असेल तर तुम्ही डायरेक्ट लेस लावायची आहे शिलाई न मारता. लेसचे इथे दोन भाग करून घ्यायचे. लेस लावताना दोन्ही बाजूला बरोबर अंतर ठेवायचं आहे, कमी जास्त ठेवायचं नाही, म्हणजे आपली लेस समान अंतरावरती लावली जाईल. पहिली शिलाई टोकावरती द्यायची आहे आणि दुसरी शिलाई आतल्या बाजूने द्यायची आहे. लेस लावताना साडीवरती लेसची बाजू बघून घ्यायची. उलटी सुलटी लागायला नको त्यासाठी. इथे आपली बाही तयार झालेली आहे. लेससुद्धा लावून घेतली. जो शिल्लकचा कपडा झालेला आहे तो कटिंग करून टाकायचा आणि ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस एक शिलाई सरळ बाजूने घेऊन ही शिलाई आतमध्ये दाबायची. मला जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंटमध्ये या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, जाऊन चेक करा. धन्यवाद.